श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांना ऑगस्ट 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे। या महिन्यामध्ये तुमचा उत्साह कसा असेल, आत्मविश्वास कसा असेल आणि याचबरोबर तुम्हाला कोणत्या कामामध्ये विशेष यश लाभ प्राप्त होणार आहे, या सर्व संदर्भातली माहिती सविस्तर शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण घेणार आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी। नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका। तुमचे मेष रास आहे। लग्नस्थानाची स्थिती पाहता 26 ऑगस्ट पर्यंत मंगळदेवांचं गोचर हे धनस्थानात होणार आहे। धनस्थान हे दुसरं घर, यावरनं आपण आर्थिक संचय होईल का, पैसा स्थिर होईल का, त्याबरोबरच गुंतवणुकीचे योग कसे आहेत हे पाहतो। तर या दरम्यान तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास उत्तम राहणार आहे, कारण शुक्राच्या राशीमधील मंगळदेव तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील। याचबरोबर शत्रू राशीत जरी शुक्राच्या या शत्रू राशीमध्ये मंगळदेव जरी आले तरी सुद्धा तुम्हाला या दरम्यान हौस निर्माण होणं, कुठल्याही कामाबद्दलची आवड निर्माण होणं, कला क्षेत्रामध्ये आवड निर्माण होणं, गायन, वादन, वाचन या सगळ्या कला जोपासणं, हे सगळ्या संदर्भातील आनंद आणि हे कार्य करण्याची जिज्ञासा निर्माण करून देण्याचं काम मंगळदेव करतील। त्याचबरोबर गुंतवणुकीचे योग 26 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला येणार आहेत। वारंवार एखाद्या ठिकाणी एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी पैसा गुंतवला जाऊ शकतो, असे शुभ संकेत या महिन्यात आहेत। याबरोबरच वाणीवरती थोडंसं नियंत्रण ठेवा, कारण मंगळदेव जेव्हा धनात येतात त्यावेळेस तुमच्याकडनं एखादा अपशब्द जाऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या अत्यंत जवळची व्यक्ती दुखावली जाऊ शकते। त्यामुळे एवढी एक काळजी तुम्हाला वारंवार या संपूर्ण महिन्यात घ्यायची आहे। तृतीय स्थानाकडे वळूयात। राशीपत्रिकेतील तिसरं घर, ज्यावर आपण पराक्रम, परिश्रम पाहतो, कीर्ती, प्रसिद्धी पाहत असतो, या सर्व दृष्टीने विचार केला तर तिसऱ्या घरात असणारी मिथुन रास आणि बुधदेव हे सिंह राशीतनं पंचमातनं गोचर करत आहेत। त्यामुळे विशेष तुम्हाला अभ्यासासाठी, म्हणजे जे शालेय जीवन व्यतीत करणारे विद्यार्थी वर्ग आहे किंवा उच्च शिक्षण घेणारा वर्ग आहे, यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना, तुम्हाला अभ्यासाची आवड निर्माण होणं, अभ्यासामध्ये एकाग्रता वाढणं किंवा वाढवणं, या काही गोष्टी प्रकर्षाने करायच्या आहेत। या दरम्यान तुम्हाला त्याची आवश्यकता वाटू शकेल। त्याचबरोबर शिक्षणानिमित्त तुम्हाला विशेष कष्ट पडतील। अभ्यासामध्ये जास्तीत जास्त तुमच्याकडनं प्रयत्न व्हायला हवेत, हे मी या माध्यमातून सांगू इच्छिते। या दरम्यान तुम्हाला त्याची आवश्यकता वाटू शकेल। त्याचबरोबर शिक्षणानिमित्त तुम्हाला विशेष कष्ट पडतील। अभ्यासामध्ये जास्तीत जास्त तुमच्याकडनं प्रयत्न व्हायला हवेत, हे मी या माध्यमातून सांगू इच्छिते। मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या वर्गासाठी हा महिना विशेष प्रसिद्धीकारक आहे आणि त्याचबरोबर या दरम्यान तुम्हाला पर्यटनाची संधी प्राप्त होणार आहे। फार ठिकाणी फिरून किंवा फिरतीचं काम करणारा, मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग जो आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना महत्त्वपूर्ण ठरणार आहे। चतुर्थ स्थानाकडे वळूया। चतुर्थ स्थानावरनं वाहन वास्तूचं सौख्य दर्शवलं जातं। या ठिकाणी असणारी कर्क रास अर्थात चंद्रदेवांची रास, या ठिकाणी राहुदेवांची पंचम दृष्टी येत आहे। यामुळे काय होईल की तुम्हाला वाहन वस्तू सौख्य हे प्राप्त होईल, परंतु तुम्हाला घेताना द्विधा मनस्थिती निर्माण होणं किंवा कुठल्या कलरिंग बाबतीमध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये चिकित्सा करणं, फार बारकावे करणं आणि यामुळे खूप वेळ व्यथित होणं, असे काहीसे परिणाम तुम्हाला राहुदेवांच्या कृपेने होऊ शकतात या महिन्यामध्ये। त्याचबरोबर वास्तू सौख्य आणि मातृसौख्य सुद्धा उत्तम प्रकारचं मिळणार आहे। वाहन वस्तू आपण रोज खरेदी करत नाही, परंतु ज्यांना वाहन वस्तू खरेदी करायची आहे अशा वर्गाला हा महिना अतिशय उत्तम आहे। पंचमेश रविदेव, ज्यांचं गोचर कर्क राशीतनं चतुर्थातनं होत आहे। शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवणारं हे पाचवं घर, या ठिकाणी असणारे रविदेव, या ठिकाणच्या राशीतील राशीस्वामी रविदेव हे चतुर्थातनं गोचर करतायत, परंतु 16 तारखेनंतर ते पंचमातनं गोचर करतील। त्यामुळे तुम्हाला विशेष शिक्षणाची आवड निर्माण होणं, जिज्ञासा निर्माण होणं, प्रत्येक गोष्टीमधले बारकावे हे तुम्ही जाणून घेऊन त्या गोष्टीचा महत्त्वपूर्ण अभ्यास करणं, असा दृष्टिकोन तुमचा तयार होऊ शकतो आणि त्याचबरोबर शिक्षण जे तुम्ही अर्जित कराल त्यातनं यश संपादन होऊ शकतं, संपत्ती प्राप्त होऊ शकते, पुढे करिअरला एक चांगलं वळण मिळू शकतं, असे शुभ संकेत या महिन्यात प्राप्त होत आहेत। मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा वर्ग, आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा वर्ग, शिक्षण घेणारा वर्ग किंवा शिक्षण देणारा शिक्षक वृंद यांच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम म्हणता येईल।
त्याचबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना अतिशय उत्तम असेल, कारण या ठिकाणी बुधदेवांची आणि शुक्रदेवांची उपस्थिती आहे. शुक्रदेव पंचमात गोचर करतायत, म्हणजे तुम्हाला प्रणयाचे शुभ संकेत म्हणता येतील. महिनाभर तुमच्या प्रियकर प्रेयसीचा सहवास तुम्हाला वारंवार लाभणार आहे, आनंद प्राप्त होणार आहे. दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा कलह वाद या महिन्यात संभवत नाही. त्याचबरोबर संततीचं सौख्य सुद्धा या महिन्यात अतिशय उत्तम मिळेल. याचबरोबर संतती सौख्याच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे. तुमच्या संततीकडनं विशेष काही तुमच्या अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा पूर्ण करून देणारा हा महिना म्हणता येईल. त्याकडे वळूयात. रोग हितशत्रूंचं हे 6वं घर. तर या संदर्भात विचार केला तर 6ष्ठ स्थानामध्ये केतुदेव आहेत आणि मंगळदेवांची चतुर्थ दृष्टी केतुदेवांवर 26 ऑगस्ट नंतर मंगळदेवांची केतुदेवांवरती दृष्टी येणार आहे. त्यामुळे 26 ऑगस्ट नंतर थोडंसं एखाद्या गोष्टीबद्दल आर्ग्युमेंट्स होऊ शकतात, एखादा व्यवहार करताना वाद संघर्ष होऊ शकतो, परंतु 26 तारखेपर्यंत उत्तम योग आहेत. कर्जाच्या बाबतीमध्ये किंवा करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला या संपूर्ण महिन्यात उत्तम योग आहेत. त्याचबरोबर खरेदी विक्रीच्या व्यावसायिक वर्गाला सुद्धा हा महिना 26 तारखेपर्यंत अतिशय उत्तम म्हणता येईल. राशी पत्रिकेतील 7वं घर जे आपल्याला वैवाहिक सौख्य दर्शवतं, जोडदाराचं सुख दर्शवतं. या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडदाराची साथ सोबत लाभेल. त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या संतती रिलेटेड कुठलाही महत्वपूर्ण डिसिजन घेऊ शकाल आणि त्यामध्ये तुमच्या दोघांचंही सहमत असेल, असा उत्तम योग आहे. दरम्यान तुमचं कुठल्याही सरकारी खात्यामध्ये कोणतंही काम असेल तर ते काम अगदी सहजरित्या पूर्ण होऊ शकेल. कोर्टासंदर्भातली कामे मार्गी लागण्याचे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभरात आहेत. रविदेवांच्या कृपेने तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेनंतर उत्तम ग्रहस्थिती दर्शवते कोर्टासंदर्भातील कामे मार्गी लागण्यासाठी. तुम्हाला भागीदारीचा काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या महिन्याच्या 16 तारखेनंतर त्याच्यामध्ये सुरुवात करा, उत्तम प्रकारचं यश येऊ शकेल. भाग्यस्थानावरून आपण करिअरची संधी पाहतो, नोकरीची संधी पाहतो आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये एखादा महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचा आहे, खूप लांबणीवर तुम्ही तो टाकला आहे, तर त्याचे योग येतील का, ते शुभ संकेत आहेत का हे पाहतो. तर या सर्व दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तमच म्हणता येईल, कारण गुरुदेव हे धनस्थानातनं गोचर करतात. त्यामुळे तुम्हाला एखादा महत्वपूर्ण डिसिजन तो आर्थिक संदर्भातला आहे आणि त्यासाठी लागणारा पैसा उभा राहत नव्हता, तर गुरुदेवांच्या कृपेने धनस्थानातील गुरुदेव तुम्हाला हे शुभ संकेत आणतील आणि तुमचं महत्वपूर्ण कार्य सहजरित्या पूर्ण करून देतील. त्यामुळे हा महिना नोकरीसाठी आणि महत्वपूर्ण गव्हर्नमेंट खात्यातील काही कार्य असू दे किंवा पर्सनल तुमचं काही काम असू दे, यासाठी अतिशय उत्तम आहे निर्णय घेण्यासाठी. 10व्या घराकडे जाऊया. 10वं घर हे आपल्याला उद्योग व्यवसाय दर्शवतं. या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये लोखंडा संदर्भातील व्यवसाय, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय तेजीमध्ये आलेले दिसतील. त्याबरोबर शिक्षण खात्यामध्ये कार्य करणारा वर्ग, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे वर्ग आणि याचबरोबर सरकारी खात्यामध्ये काम करणारा वर्ग हा सुखावणार आहे. विशेष कृपा रविदेव तुमच्यावरती करणार आहेत, कारण ते सिंहेतनं गोचर करतील आणि दशमेश तुमचे शनी महाराज आहेत, जे वक्री स्वरूपात आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी, अडथळे येत होते आणि तुमची कामं अर्धवट राहत होती. तुमचा व्यवसाय किंवा तुम्ही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये नोकरीला आहात, मी जसे पहिले सांगितले त्याप्रमाणे तुम्ही नोकरीला आहात, तर तुम्हाला त्या कामामध्ये दिरंगाई होत होती, वेळ लागत होता, तर तो वेळ विलंब आता कमी होईल. तुमचा उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा अर्थात पैसा अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. कर्ज घेण्याचे, व्यवसाय निमित्त कर्ज घेण्याचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थितीमध्ये खर्च दर्शवतो. राहुदेव हे व्ययस्थानामध्ये आहेत, त्यामुळे तुम्हाला जर एखादं व्यसन असेल तर नक्कीच मी या महिन्यात सांगू शकेल की तुम्हाला तुमच्या व्यसनावरती नियंत्रण ठेवणं या महिन्यात गरजेचं असेल. त्याचबरोबर या महिन्यामध्ये खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हा संपूर्ण महिना मध्यम स्वरूपामध्ये खर्च दर्शवतो. आता आपण सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना आणि उपासनेची जोड लावायची असेल तर तुम्हाला कोणत्या कार्यासाठी उपासना करणं विशेष गरजेचं आहे तेही समजून घेऊयात. विवाहासाठी तुम्हाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. विवाहाचं कार्य संपन्न व्हावं, नोकरीमध्ये यश प्राप्त व्हावं आणि उद्योग व्यवसाय उत्तम चालावा, यासाठी या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे, कारण तुमचे लग्नेश मंगळदेव आहेत आणि ते शत्रू राशीतनं गोचर करत आहेत. त्यामुळे आत्मविश्वासामध्ये कुठल्याही प्रकारची कमी होणार नाही. परंतु जरी वाटली तुम्हाला आत्मविश्वास कमी झालाय,
कामातली गती कमी झाली आहे, तर त्यासाठी तुम्ही केलेली उपासना नक्कीच फलद्रूप राहणार आहे. आज आपण मेष राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट 2024 हा महिना कसा राहणार आहे हे समजून घेतलं. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.